अकोला रेलवे पुलिस ने गणेश उत्सव के दौरान चोरी के मामले में 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपी की पहचान कन्हैया कुमार, उमेश रविदास, गब्बर गोलिया मोहर चौधरी और एक नाबालिग के रूप में हुई है। उन पर अकोला शहर और रेलवे स्टेशन क्षेत्र के चोरी करने का आरोप है। पुलिस ने आरोपियों के पास से 19 मोबाइल फोन बरामद किए गए हैं, जिनकी कुल कीमत 7,35,000 रुपए है। आरोपी पिछले 5-6 दिनों से अकोला में पट्टे पड़ रहे थे और गणेश उत्सव के दौरान नागरिकों के भीड़ में फायदा उठाने के लिए चोरी कर रहे थे। पुलिस ने आरोपियों को गिरफ्तार करने में सफलता हासिल की है और उन पर आगे की कार्रवाई की जा रही है। यह कार्रवाई अकोला रेलवे पुलिस स्टेशन द्वारा की गई है। उन्हें आरोपियों को गिरफ्तार करने में महत्वपूर्ण भूमिका निभाई है। गणपती उत्सवामध्ये अकोला शहरामध्ये मार्केटमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी। अशा वेळी झारखंड येथील काही चोरीचे गुन्हेगार आहेत, ते चोरी करण्याच्या उद्देशाने अकोला शहरामध्ये आणि अकोला रेल्वे स्टेशनला आलेले आहेत अशी रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली होती। त्यावरून आम्ही गुन्हेगार वॉच करत असताना आमच्या डीबी पथकाला एक आरोपी मिळून आला, संशयित आरोपी मिळून आलेला आहे। त्याच्याकडे तपास करता तो आणि त्याचा आणखी एक साथीदार तसेच एक अल्पवयीन मुलगा अशा लोकांनी मिळून गेली 5-6 दिवसांपासून अकोला शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून मोबाईल चोरी केलेले आहेत। असे एकूण रेल्वे पोलिसांना 19 महागडे मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे आणि त्याची एकूण किंमत 7.5 लाख रुपये आहे। रेल्वे पोलिसांकडून नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी गर्दीमध्ये आणि प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी। असे कोणी गुन्हेगार संशयित आढळून आले तर तात्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क करावा। महाराष्ट्र टीवी 24 के लिए अकोला से गुलाम मोहसिन की रिपोर्ट। आयुष्यात प्रगती तेव्हाच होते जेव्हा अंगभूत गुणांना योग्य संधी मिळते। ग्रामीण महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे, त्यांची जीवनोन्नती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र कार्यरत आहे। गरीब महिलांच्या आयुष्यात समृद्धी यावी म्हणून उपजीविकेचे विविध स्रोत निर्माण केले जात आहेत। त्यांना स्वयंसहायता गट ते महिला किसान सशक्तीकरण परियोजनेचा लाभ मिळतोय। महिला बचत गटातील उत्पादनांच्या विक्रीसाठी महालक्ष्मी सरस माध्यमातून हक्काची बाजारपेठ मिळवून दिलेली आहे। शेतकरी महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी 400 शेतकरी कंपन्या स्थापन केलेल्या आहेत। आज ग्रामीण भागातील लाखो महिलांच्या जगण्याचा दर्जा उंचावतो आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, निर्धार ग्रामीण विकासाचा, महाराष्ट्राच्या उन्नतीचा, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन।